सर, मला दोन प्रश्न विचारायचे आहेत तुम्हाला. मी सलग विचारतो. एकतर मराठा आरक्षणाचा प्रश्न अगदी तुमच्या पहिल्या सरकारपासून तुमचा काही पिछा सोडत नाही आहे. दर काही दिवसांनी हा प्रश्न उभा राहतो. जरांगे पाटील दर काही दिवसांनी उपोषणाला बसतात. जरांगे बसतात उपोषणाला की त्यांना बसवलं जातं? आणि ह्या प्रश्नाला मुळात कधी पूर्णविराम मिळणार आहे, हा पहिला प्रश्न. दुसरा प्रश्न, नाशिकच्या TCSमध्ये जो प्रकार घडला त्याला भाजपच्याच एका नेत्याने लव जिहादचं नाव दिलं. खरंच महाराष्ट्रात लव जिहादसारखा प्रकार घडतो आहे का? आणि जर घडत असेल तर त्याची व्याप्ती किती मोठी आहे? आणि गृहमंत्री म्हणून हे रोखण्यासाठी आपण काय उपाययोजना करणार आहात? पहिला जो प्रश्न आहे त्याच्यामध्ये मराठा समाजाचे जे प्रश्न आहेत या प्रश्नांना सोडवण्याकरता सातत्याने आमच्या सरकारने प्रयत्न केला. हे प्रश्न काही मी मुख्यमंत्री झालो तेव्हा तयार झालेले नाहीत. हे गेले 40-50 वर्ष प्रश्न आहेत. 40-50 वर्ष ते कोणी सोडवले नाहीत. ते प्रश्न सुरुवातीच्या माझ्या 14 ते 19च्या काळात मी सोडवले. शिंदेसाहेब झाले त्यावेळी शिंदेसाहेबांनी सोडवले. आता पुन्हा मी झालो तर मी सोडवतो आहे. मी असं म्हणेन की ज्यांच्याकडनं अपेक्षा आहे त्यांच्याकडेच मागणी लोक करतात. जे सोडवू शकतात, ज्यांची क्षमता आहे त्यांच्याकडेच लोक अपेक्षा व्यक्त करतात. त्यामुळे कदाचित आमच्याकडनं ही अपेक्षा याकरता व्यक्त होते की आम्ही ते करून दाखवलं आहे, आम्ही सोडवून दाखवलं आहे. त्यामुळे मला असं वाटतं की ठीक आहे, कोणीही प्रश्न मांडले तरी माझं एक अगदी प्रिन्सिपल पक्का आहे. दोन समाजाला अमोरासमोर आणायचं नाही, एका समाजाचं काढून दुसऱ्या समाजाला द्यायचं नाही, या तत्त्वावर आम्ही काम करतो. आणि कुठलंही नियमात बसणारं म्हणजे आपण जो निर्णय घेऊ तो संविधानाच्या कसोटीवर आणि सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाच्या कसोटीवर खरा उतरला पाहिजे. या दोन टेस्टमध्ये ज्या ज्या मागण्या बसतात ती प्रत्येक मागणी आम्ही मान्यच करतो, आम्ही त्या मागण्या अमान्य करत नाही. त्यामुळे आता तुम्ही जो प्रश्न विचारला त्याचं उत्तर तर जरांगे पाटीलच देऊ शकतील, मी काही देऊ शकणार नाही. त्यामुळे तो प्रश्न जरा चुकीच्या ठिकाणी तुम्ही विचारला आहे. तुम्ही त्यांना विचारला तर ते त्याचं योग्य उत्तर देऊ शकतील. तुम्ही जो दुसरा प्रश्न काय होता तुमचा? योगेश, TCS लव जिहादबद्दल विचारलं. बघा, असं आहे की TCS कंपनीत जे घडलं, पहिल्यांदा तर मी हे स्पष्ट करू देतो की TCS कंपनीचा याच्याशी काही संबंध नाही आहे. किंवा TCS कंपनीने कोणाला वाचवण्याचा प्रयत्न केला, त्याचं हार्बरिंग केलं, हे खरं नाही आहे. पण जी घटना घडली ती खरी आहे. आणि त्या ठिकाणी आपल्या पदाचा दुरुपयोग करून दबाव आणून महिलांचं धर्मांतरण होत होतं किंवा करण्याकरता दबाव होता, हे मात्र आता पुराव्यानिशी सिद्ध झालेलं आहे. आणि मी तुम्हाला एक सांगतो की सुरुवातीच्या काळामध्ये लव जिहाद वगैरे हे ज्यावेळेस शब्द आले, आता हे बोली भाषेतले शब्द आहेत, त्यावेळेस मला देखील असं वाटायचं की कुठेतरी वाढवून या गोष्टी दाखवल्या जात आहेत. पण हळूहळू ज्यावेळेस या केसेस आम्ही बघायला लागलो त्यावेळी असं लक्षात आलं की कुठेतरी एक षडयंत्र चाललेलं आहे. बघा, एका धर्माच्या व्यक्तीने दुसऱ्या धर्माच्या व्यक्तीशी लग्न करणं याला मनाई नाही, ते करणं चुकीचं आहे असं देखील म्हणणार नाही. त्याचं स्वातंत्र्य, त्याची मुभा प्रत्येकाला आहे. पण या पर्टिक्युलर केसेस अशा लक्षात येत आहेत की ज्याच्यामध्ये चुकीची आयडेंटिटी सांगणं, चुकीची स्वप्न दाखवणं, चुकीच्या माहितीच्या आधारावर करणं आणि त्याच्यानंतर एखादा मुलगा झाला की सोडून देणं, असे प्रकार जे मोठ्या प्रमाणात वाढायला लागलेत. त्याचा ज्यावेळेस आम्ही ॲनालिसिस केला त्यावेळेस लक्षात आलं की नाही, याच्या मागे पॅटर्न आहे. ही एखादी केस नाही आहे, एक पॅटर्न चाललेला आहे की ज्याच्यामध्ये मुलींना फसवायचं, खोटी आयडेंटिटी सांगायची, मग त्यांचं लग्न करून धर्मांतरण करायचं, मग त्यांना सोडून द्यायचं. आणि म्हणून मध्यंतरीच्या काळामध्ये धर्मस्वातंत्र्य विधेयक जे आपण आणलं त्या विधेयकामध्ये आपण आता ही तरतूद केली की अशा प्रकारचं जर कोणी खोटं आमिष देऊन, खोटी आयडेंटिटी सांगून, खोटी माहिती देऊन जर एखाद्या मुलीशी विवाह केला असेल आणि ते जर बाहेर आलं तर त्या मुलीला घटस्फोटाचा अधिकार असेल आणि तिला बाकी सगळे अधिकार तर असतीलच, पण अशा प्रकारचा तिने घटस्फोट घेतल्यानंतर ऑटोमॅटिकली ती ज्या धर्माची होती त्या धर्मात ती परत जाईल. आणि त्यांना जर मूल असेल तर त्या मुलाचा धर्म देखील किंवा मुलीचा धर्म देखील आईच्या धर्माप्रमाणे असेल. अशा पद्धतीनं आपण त्या ठिकाणी आता तरतूद केलेली आहे. मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो की
दुर्दैवाने षडयंत्र करून अशा पद्धतीनं मुलींना फसवण्याचं एक खूप मोठं रॅकेट हे आपल्याला पाहायला मिळतं आहे आणि म्हणूनच हा कायदा आपण केला आहे.